नमस्कार. तुम्ही कधी लहान मुलांना फुग्यामध्ये हवा भरताना पाहिले आहे का? या फुग्यामध्ये प्रमाणापेक्षा जास्त हवा भरल्यामुळे तो फुगा फुटण्याची दाट शक्यता असते. त्याचप्रमाणे चुकीच्या आहार-विहारामुळे शरीरामधील वाताचे, पित्ताचे आणि कफाचे प्रमाण वाढू शकते आणि असे विकृत झालेले दोष शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजारपण उद्भवण्यास कारणीभूत ठरतात. शरीरामध्ये प्रमाणापेक्षा पित्त जास्त वाढल्यामुळे ते रक्तामध्ये मिक्स होतात आणि रक्ताचा व्हॉल्यूम वाढतो आणि ते रक्त येन-केन मार्गाने बाहेर पडायचा प्रयत्न करते. अशा वेळेस गुळणा फुटणे, शौच जागेतून रक्त जाणे, मासिक धर्माच्या वेळेस अतिरक्तस्राव होणे, मेंदूमधील रक्तवाहिनी फुटणे, हृदयामधील रक्तवाहिनी फुटणे, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचा विकार, वेगवेगळ्या प्रकारचे केसांच्या तक्रारी, तसेच आम्लपित्तसारखा भयंकर त्रास, हातापायांची आग जळजळ होणे, पोटामध्ये आग जळजळ होणे, संपूर्ण शरीराचा दाह होणे इत्यादी लक्षणे पित्त वाढल्यानंतर शरीरामध्ये निर्माण होऊ शकतात. अशा वेळेस तज्ञ आयुर्वेदिक वैद्यांच्या देखरेखीखाली तुम्ही हे वाढलेले दोष शरीराबाहेर काढून टाकणे हे इष्ट असते. धन्यवाद.